नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची पॅटची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। 10 गुणांचे तोंडी परीक्षा असते आणि लेखी चाचणी प्रश्न क्रमांक 4 पासून तुम्हाला सुरू होते। आता इथे एक उतारा दिलेला आहे, उतारा व्यवस्थित वाचा। त्याच्यावरचे प्रश्न आहेत। वरील उतार्यात दिलेल्या वर्णनावरून गटात न बसणारा शब्दास गोल कर। आता इथे बघा, थंडी, मफलर, इंद्रधनुष्य, कानटोपी आणि शेकोटी। मग इथे काय दिलं आता, मफलर, कानटोपी आणि स्वेटर, म्हणजे इथं थंडीमधले सगळे हे आहेत आणि इंद्रधनुष्य हा शब्द नाही आहे म्हणून त्याला आपण गोल केलेला आहे। प्रश्न आ आहे, उतार्याच्या आधारे थंडीची लाट बंदिस्त करणारी कोणतीही एक गोष्ट लिही। आता थंडीची लाट बंदिस्त करणारी मफलर, कानटोपी, स्वेटर। तुझा आवडता ऋतू कोणता, सकारण लिही। तुम्ही तर इथं कुठलाही ऋतू लिहू शकता, पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा। आणि का आवडतो, आता इथं मी पावसाळ्याचं तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे की आवडता ऋतू पावसाळा। आवडण्याचं कारण, पावसाळ्यात सगळीकडे हिरवेगार गवत उगवलेले असते, वातावरण प्रसन्न असते, हवेत थोडा गारवा असतो। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही उन्हाळा का आवडतो किंवा हिवाळा का आवडतो त्याच्याविषयी लिहू शकता। प्रश्न 5वा आहे, चित्र पहा व चित्राचे वर्णन तुझ्या शब्दात लिही। आता इथे चित्र दिलं आहे, झाड आहे, झाडावरती इथं फांदीवरती 2 मुलं बसली आहेत आणि इथं खाली पण मुलं आहेत, गुरं आहेत। तर याविषयी तुम्ही इथं चित्रात जे दिसतंय ते तुमच्या शब्दात इथं तुम्ही वर्णन करायचं आहे। पुढचं, खाली दिलेल्या घटनांची तुलना कर व लिही। ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ। तर ओल्या दुष्काळामध्ये काय होतं, खूप पाऊस पडतो, नद्यांना पूर येतात आणि कोरड्या दुष्काळामध्ये पाऊस पडत नाही। इथं जास्त पावसामुळे पिकांची नासाडी होते आणि इथं पाण्याअभावी पिके जळून जातात। तुझ्या शाळेत आजी आजोबा दिन साजरा करायचा आहे, त्या संदर्भात खाली काही मुद्दे दिले आहेत, ते वाच व त्याबद्दल तुझे विचार लिही। आता आजी आजोबांच्या मनातील भावना। आता आजी आजोबा दिन साजरा करायचा आहे, मग त्यानुसार इथं आपल्याला आजी आजोबांच्या मनातील भावना की त्यांना आता शाळेमध्ये बोलवलं असेल तर आजी आजोबांना खूप आनंद होईल, आजी आजोबांना माझे कौतुक वाटेल। आजी आजोबांसाठी घेतले जाणारे कार्यक्रम। आता आजी आजोबा मेळावा, आजी आजोबा पूजन किंवा आजी आजोबांसाठी गायन, वादन, नृत्य असे कार्यक्रम घेता येतील। नंतर पारंपरिक वेशभूषा किंवा छोटे छोटे खेळ असं तुम्ही इथे लिहू शकता। आजी आजोबा यांच्याविषयी तुझे विचार। आता आजी आजोबा नातवंडांवर खूप प्रेम करतात, गोष्टी सांगून ज्ञान देण्याचा आणि संस्कार करण्याचा प्रयत्न करतात, अभ्यासात मदत करतात। प्रश्न 8वा आहे, कविता दिलेली आहे आणि कवितेवरनं इथं काही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। आता इथं प्रश्न आहे, खालील शब्दांचे तुला माहीत असणारे अर्थ लिही। आता घो म्हणजे पती किंवा नवरा। शीड, ती शिडाची जी होडी असते, तर ते शीड म्हणजे काय असतं की डोलकाठीला दिशा दाखवण्यासाठी गुंडाळलेले कापड। खालील वाक्यांचा अर्थ सांगणारी कवितेतील ओळ शोधून लिही। शाळ्यातील पाणी मधुर व खोबरे गोड असते, त्याचप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो। आता हे बघा, इथं ते दिले, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी। कविता वाचली की तुम्हाला उत्तर इथं लिहिता येणार आहे, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी। आता कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही 2 जोड्या लिही। आता यमक जुळणारे म्हणजे ज्यांचे शेवटचे शब्द किंवा उच्चार सारखे असतात, बघा, नाखवा, दाखवा, खाडी, झाडी, नंतर ताटवा, मापवा, भोळी, शहाळी, साऱ्या, वाऱ्या किंवा मापवा, टेकवा, म्हणजे या प्रकारे इथं आपण काही लिहिलेले आहेत, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता। अबोली फुलांच्या ताटव्यासाठी कवितेत आलेले विशेषण लिही। आता अबोलीसाठी या ठिकाणी म्हणजे अबोलीच्या फुलांच्या ताटव्यासाठी कवितेत भगवा हे विशेषण आलेलं आहे।
भगवा अबोली फुलांचा ताटवा, म्हणजे भगवा हे विशेषण आलेलं आहे. आता इथं मिरे अगं आवर लवकर, त्या वशाला उठीव, सारा आवरा लवकर, गाड्या निघाल्या, शंकरच्या आवाजानं तारानं कालवणाला फोडणी दिली, सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या. आता वरील वाक्यात मार्गाने जाणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार आला आहे ते खालील पर्यायातून शोधून लिही. म्हणजे मार्गाने जाण्यासाठी वाक्प्रचार कोणता आहे? साथ देणे, वाटेला लागणे. कुठला आहे? वाटेला लागणे. गाड्या वाटेला लागल्या म्हणजे वाटेला लागणे हा वाक्प्रचार आलेला आहे. पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर कर व पुन्हा लिही. तो बाहेर पडणार, तोच राजाला नेमकी जाग आली. आता तो बाहेर पडणार इथं स्वल्पविराम आहे, तोच राजाला नेमकी जाग आली. खाली दिलेल्या चौकटीतील म्हण ओळखून लिही व त्या म्हणीचा उपयोग करून एक वाक्य तयार कर. आता इथं ख, उ, र, ळ, फा, फा जर हे सगळे शब्द जर आपण जोडले तर उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण या ठिकाणी तयार होते. उथळ पाण्याला खळखळाट फार. आणि त्याचं आपण वाक्यात उपयोग करू शकतो की माझ्या मैत्रिणीचे काम म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार. पुढचा प्रश्न आहे, बस चालकाची मुलाखत घेण्यासाठी खालील मुद्द्यांच्या साह्याने 5 प्रश्नांची प्रश्नावली तयार कर. आता इथं परिचय, कामाचे स्वरूप इत्यादी. मग तुमचा परिचय थोडक्यात सांगा. बस चालकाची नोकरी करावी असे तुम्हाला का वाटले? बस चालकाची नोकरी तुम्हाला आवडते का? तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी आहात का? अशा प्रश्न आपण इथं तयार करू शकतो. तुमच्या कामाचे स्वरूप काय आहे? बस चालकाच्या नोकरीत तुम्हाला आठवणीत राहिले असे काही अनुभव सांगा. खाली दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द ओळखून शब्द कोडे पूर्ण कर. आता आडवे शब्द, दिनांक 2 आहे बघा, म्हणजे इथं 2 आहे, कुठे पण नाही लिहायचं ते. इथं शब्द ज्या रकान्यात लिहायचे त्याचा क्रमांक दिलेला असतो 2. दिनांक म्हणजे काय येणार? तारीख. 4 आकाश, आता इथे 4 आहे बघा. गगन. नंतर 6 आश्चर्य. नवल. आता हे कुठले पण लिहायचे नाही तर हे जमले पाहिजे. आधी आपण तोंडी सोडून बघू शकतो. 1 आई म्हणजे काय येणार? माता. म्हणजे तारीख बरोबर आलं इथं हा शेवटचा शब्द आणि हा पहिला शब्द. पक्षी. खग. डोळे. नयन. याप्रमाणे शब्दकोड पूर्ण करायचे. 6 मार्काला विद्यार्थी मित्रांनो हे शब्दकोड आहे. थोडा विचार केला तर आपण सहज सोडवू शकतो. पूरस्थिती नियंत्रित करणारी 2 कारणे व 2 उपाय लिहा. आता पूरस्थिती निर्माण करणारी कारणं जी आहेत ती मुसळधार पाऊस जर झाला म्हणजे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होते, किंवा पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला किंवा पाणी वाहून जाऊ शकलं नाही तर पूरस्थिती निर्माण होते. आता पूरस्थिती निर्माण झाली तर त्याच्यावरती उपाय काय? तर नद्यांवर धरणांची संख्या वाढवावी म्हणजे पाणी जास्त साठवता येईल, किंवा धरणांची पाणी साठवण्याची क्षमता वाढवावी. प्रश्न 13. खालील प्रश्नांची उत्तरे लिही. दिलेल्या क्रियाविशेषण अवयापासून योग्य वाक्य तयार कर. सावकाश. गोगलगाय खूप सावकाश चालते. फक्त हे शब्द वापरून आपल्याला वाक्य तयार करायचे. भरपूर. माझा मित्र भरपूर मदत करतो. समोर. हे शब्दयोगी अव्यय आहे. माझ्या घरासमोर मोठे वडाचे झाड आहे. किंवा इथं तुम्ही कोणतंही लिहू शकता याप्रमाणे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सरळ रूप व सामान्य रूप ओळख व लिही. आता इथं मुले मैदानावर खेळत आहेत. आता मैदानावर अंडरलाईन आहे म्हणजे मैदान हे सरळ रूप आहे आणि मैदाना म्हणजे हे सामान्य रूप आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे शब्दयोगी अव्यय ओळख व लिही. टेबलावर पुस्तक आहे. इथं अंडरलाईन टेबलावरला केलेली आहे म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे इथं वर. काल मी तुमच्याकडून पुस्तक घेऊन आले. काय येणार इथं? कडून. हे शब्दयोगी अव्यय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही प्रश्नपत्रिका
सोडवलेले आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.